विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते. मागील वेळेस आपण व्हेरिएशन या चॅप्टरचा स्टडी करत होतो. त्यातील व्हेरिएशनचे जे मेन 2 टाइप्स आहेत, डायरेक्ट व्हेरिएशन अँड इन्व्हर्स व्हेरिएशन. यातील डायरेक्ट व्हेरिएशन जे आहे त्यातील काही सम आपण सॉल्व केले होते. त्यातील एक वर्ड प्रॉब्लेम जो आहे तो आपण आज सॉल्व करणार आहोत आणि त्यानंतर इन्व्हर्स व्हेरिएशन जे आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. 6/37 पेज नंबर 37 त्यावरील 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो मी रीड करतो, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहिजे. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन with the number of laborers. If remuneration of 4 laborers is ₹1000, find the remuneration of 17 laborers. बघा, रिम्युनरेशन आणि नंबर ऑफ लेबर्स यामध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन त्यांनी दिलेलं आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी असं सांगितले का ज्यावेळेस 4 लेबर असतात त्यावेळेस त्यांचं रिम्युनरेशन जे आहे ते 1000 रुपीज होते. आणि तुम्हाला विचारलं आहे जर लेबर 17 असेल तर त्यांचं रिम्युनरेशन किती होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्नातच त्यांनी दिलेलं आहे का रिम्युनरेशन आणि नंबर ऑफ लेबर्स यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, रिम्युनरेशन मानावं लागेल आणि नंबर ऑफ लेबर्स मानावं लागेल. बघा, लेट द रिम्युनरेशन बी आर, रिम्युनरेशनचा मी आर घेतला अँड द नंबर ऑफ लेबर्स बी एन, नंबर ऑफ लेबर्सचा एन घेतला. या ठिकाणी आर आणि एनच्या जागेवर तुम्ही एक्स आणि वाय पण यूज करू शकता, पण रिम्युनरेशनचा आर आहे म्हणून आर घेतला, नंबर ऑफ लेबर्सचा एन आहे म्हणून मी इथे एन वापरलेला आहे. आणि मग या दोघांमध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन त्यांनी दिलेले आहे. आणि मग आपण खाली लिहिणार देअरफॉर आर व्हॅरीज डायरेक्टली ॲज एन, R varies directly as n. Therefore R equal to kn. हे साइन आपण जर काढलं तर या ठिकाणी आपण इक्वल करू शकतो. R इक्वल टू आणि याला आपण k ने मल्टिप्लाय करणार. R इक्वल टू kn. k इज ए कॉन्स्टंट. आपण डायरेक्ट व्हेरिएशनचे काही सम अगोदर सॉल्व केलेले आहे त्याचप्रमाणे याला सॉल्व करायचं. व्हेन n इक्वल टू 4 म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला लेबर दिलेत, त्यांचे नंबर ऑफ लेबर्स दिलेत 4 आणि त्यांचं रिम्युनरेशन तुम्हाला दिलेलं आहे 1000 रुपीज. देन आर इक्वल टू 1000. आता या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू हे ब्रॅकेटवाला जे आहे बघा, ब्रॅकेटवाला जो पार्ट आहे त्याच्या समोरचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये पुट करायच्यात या व्हॅल्यू. म्हणजे आरच्या जागेवर तुम्हाला लिहायचे 1000 इक्वल टू के आहे तसाच आणि एनच्या जागेवर तुम्हाला लिहायचे 4. के ब्रॅकेटमध्ये मी 4 लिहिले आहे, इथे साइन नाही आहे म्हणजे मल्टिप्लायचं साइन आहे. आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची म्हणजे 4 इकडे येऊन डिवाइड होणार आहे म्हणजे 1000/4 इक्वल टू के. आणि 4 ने याला आपण आता डिवाइड करणार आहोत. 4 ने 1000 ला डिवाइड केलं का तुम्हाला येतात 250 आणि मग हे मी उलट मांडले. देअरफॉर के इक्वल टू हा डिवाइड केल्यानंतर तुम्हाला 250 मिळतात आणि मग के हा कॉन्स्टंट आहे. Therefore k equal to 250 is the constant of variation. म्हणजे तो व्हेरिएशन जो आहे त्याचा हा 250 कॉन्स्टंट आलेला आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ब्रॅकेट वाला बघा आहे हा पार्ट घ्यायचा, त्याच्या समोरचं इक्वेशन आहे यामध्ये ही के ची व्हॅल्यू पुट करायची म्हणजे r इक्वल टू 250 के च्या जागेवरती आणि n इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हे जे तुम्हाला मिळालेलं आहे r इक्वल टू 250 n इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता सेकंड टाइमला त्यांनी काय विचारले तुम्हाला बघा, नंबर ऑफ लेबर्स त्यांनी तुम्हाला 17 दिलेले आहे आणि तुम्हाला विचारलं या 17 लेबरचं रिम्युनरेशन किती होते. याचा अर्थ असा का n इक्वल टू 17 हे या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायचे, अबाव इक्वेशन जे आहे ते. म्हणजे पुटिंग n इक्वल टू 17 इन द इक्वेशन. कोणतं इक्वेशन, r इक्वल टू 250n. यामध्ये तुम्हाला n ची व्हॅल्यू 17 पुट करायची. इक्वलच्या खाली इक्वल 250 इंटू 17. 17 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि हे मल्टिप्लिकेशन केलं का तुम्हाला येते 4250. म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 4250. म्हणजे जर तुमच्याकडे लेबर 17 असेल तर त्यांचं रिम्युनरेशन जे होते ते
4250 एवढं होते. आणि मग आपल्याला खाली वर्डमध्ये लिहावं लागेल देअरफॉर द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स इज ₹4250. डिरेक्ट व्हेरिएशनचे जे सम आहेत ते आपले संपलेले आहेत. त्यानंतर इन्व्हर्स व्हेरिएशनचे जे सम आहेत ते आपण आता सॉल्व करणार आहोत. त्यातील फर्स्ट सम घेतोय मी 4/39, म्हणजे पेज नंबर 39 सम 4 नंबरचा. तो मी रीड करतो, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहिजे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे तुम्हाला काही स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत आणि ते व्हेरिएशनचा सिम्बॉल यूज करून तुम्हाला राईट करायचे. त्यातील फर्स्ट, द वेवलेंथ ऑफ साऊंड एल अँड इट फ्रिक्वेन्सी एफ आर इन इन्व्हर्स व्हेरिएशन. म्हणजे तुम्हाला साऊंडची वेवलेंथ दिलेली आहे एल आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एफ आणि यांच्यामध्ये तुम्हाला इन्व्हर्स व्हेरिएशन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला एल आणि एफ या दोघांमध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला राईट करावं लागेल एल व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज एफ. एल व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज एफ. लिहिताना आपण एल साईन काढायचं, वरती 1 घ्यायचा आणि खाली एफ काढायचं. अशा प्रकारे हे स्टेटमेंट सिम्बॉलमध्ये आपण राईट करू शकतो. सेकंड, द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट varies inversely with the square of the distance d of a screen from the lamp. म्हणजे तुम्हाला लाईटची इंटेन्सिटी त्यांनी दिलेली आहे आय. द इंटेन्सिटी आय ऑफ अ लाईट व्हॅरीज इन्व्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स डी ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. डिस्टन्स ते दिले आहे लॅम्प आणि स्क्रीनमधील ते डी आहे आणि ही इंटेन्सिटी हे जे डिस्टन्स आहे त्याचा जो स्क्वेअर आहे त्याच्याशी व्हॅरीज होते इन्व्हर्सली. म्हणजे आपल्याला लिहावं लागेल आय व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज डी स्क्वेअर. लिहिताना आपण लिहिणार आय हे साईन काढायचं आणि 1/d स्क्वेअर असं लिहायचं. देन सेकंड क्वेश्चन 2/38. क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुकमध्ये पाहिजे आहे. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. म्हणजे खाली काही तुम्हाला एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे आणि इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे कॉन्स्टंट काढायचा आणि इक्वेशन फक्त लिहायचं आहे. त्यातील फर्स्ट सम पी आणि क्यू या दोघांमध्ये तुम्हाला इन्व्हर्स व्हेरिएशन त्यांनी दिलेलं आहे. पी व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज क्यू. पी व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज क्यू गिवन. आपण मग फर्स्ट व्हिडिओ जो बघितलेला आहे त्यामध्ये डिरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन यामध्ये काय डिफरन्स आहे तो मी तुम्हाला सांगितला होता. त्यातील जो इन्व्हर्स व्हेरिएशनचा जो पार्ट आपण सॉल्व्ह केला होता त्याचप्रमाणे हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. मांडणी त्याप्रमाणेच आपल्याला करायची. ते सम तुम्ही बघा आणि त्यावरून या एक्झाम्पलची आपल्याला मांडणी करायची आहे. हा क्यू तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे पी क्यू इक्वल टू के. के इज ए कॉन्स्टंट. इफ पी इक्वल टू 15 देन क्यू इक्वल टू 4. पी ची व्हॅल्यू तुम्हाला 15 दिलेली आहे. आपण इथे एकच्या जागेवर व्हेन लिहितो. तुम्हाला क्वेश्चनमध्ये इफ दिले त्यांनी म्हणून आपण इथे इफ लिहिलंय. इफ आणि व्हेनचं मिनिंग सेम. इफ पी इक्वल टू 15 देन क्यू इक्वल टू 4. आता ह्या व्हॅल्यू हा ब्रॅकेटवाला जो पार्ट आहे त्याच्या समोरचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. म्हणजे यामध्ये पीच्या जागेवर 15 द्यायचे आणि क्यूच्या जागेवर 4 लिहायचे. 15 into 4 इक्वल टू के. देअरफॉर के इक्वल टू, हे उलटं मांडलं मी, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आलं ते 60. के इक्वल टू 60 इज द कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे हा व्हेरिएशनचा तुम्हाला कॉन्स्टंट मिळालेला आहे. आणि मग यावरून तुम्हाला त्या व्हेरिएशनचं इक्वेशन लिहायचे. के इक्वल टू 60 जे आलेलं आहे ही व्हॅल्यू या ब्रॅकेटवाला जो पार्ट आहे त्याच्या समोरचा जो पार्ट आहे त्यामध्ये पुट करायची. म्हणजे पी क्यू इक्वल टू के ची व्हॅल्यू आहे 60. पी क्यू इक्वल टू 60 इज द इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे त्यानंतर सेकंड सम अशाच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. झेड आणि डब्ल्यू यामध्ये तुम्हाला त्यांनी इन्व्हर्स व्हेरिएशन दिलेलं आहे. म्हणजे झेड व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज डब्ल्यू गिवन.
आणि मग या ठिकाणी आपण इक्वल आणणार आहोत, तर ZW इक्वल टू के येणार आहे. के इज ए कॉन्स्टंट. सेम पहिल्याप्रमाणे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. वेन Z इक्वल टू 2.5 देन W इक्वल टू 24. म्हणजे Z ची व्हॅल्यू जेव्हा 2.5 असते तेव्हा W ची व्हॅल्यू 24 असते. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला यामध्ये पुट करायच्या. म्हणजे Z च्या जागेवर आपण लिहिणार 2.5 इंटू W च्या जागेवरती आपल्याला लिहायचे 24 इक्वल टू के. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर के इक्वल टू 60.0 असं आपल्याला मल्टिप्लिकेशन येते. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 1 डेसिमल पॉईंट आपल्याला पाठीमागे यायचे. देअरफॉर के इक्वल टू, या झिरोला काही व्हॅल्यू नाहीये, के इक्वल टू 60 इज द कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे व्हेरिएशनचा कॉन्स्टंट तुम्हाला 60 मिळालेला आहे. आता ही के ची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये पुट करायची. म्हणजे ZW इक्वल टू के च्या जागेवर 60 द्यायचे इज द इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन हे फाइंड आउट करता येते. त्यानंतर त्यातील थर्ड क्वेश्चन, S व्हॅरीज इनव्हर्सली ॲज टी स्क्वेअर. हे तुम्हाला त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मग आता हा टी स्क्वेअर जर इकडे आला तर इथे इक्वल होणार आहे. म्हणजे ST स्क्वेअर इक्वल टू के. के इज ए कॉन्स्टंट. इफ S इक्वल टू 4 देन T इक्वल टू 5. S ची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी 4 दिलेली आहे आणि T ची व्हॅल्यू तुम्हाला 5 दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला यामध्ये पुट करायच्यात. म्हणजे S ची व्हॅल्यू आपण 4 लिहिणार, T ची व्हॅल्यू 5, पण T चा स्क्वेअर आहे म्हणजे 5 चा स्क्वेअर होणार इक्वल टू के. 4 इंटू 5 चा स्क्वेअर आला 25. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का आलं 100. म्हणजे के इक्वल टू 100 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे व्हेरिएशनचा कॉन्स्टंट जो आहे तो तुम्हाला 100 मिळालेला आहे. देअरफॉर आता के ची व्हॅल्यू यामध्ये पुट करायची आणि इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं. देअरफॉर ST स्क्वेअर इक्वल टू के. के म्हणजे 100 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. देन फोर्थ क्वेश्चन, X इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट Y. म्हणजे X व्हॅरीज इनव्हर्सली ॲज रूट Y हे गिवन मध्ये गेलं. हा रूट Y इकडे आला म्हणजे X रूट Y इक्वल टू के. के इज ए कॉन्स्टंट. आता X ची व्हॅल्यू तुम्हाला 15 त्यांनी दिलेली आहे आणि Y ची व्हॅल्यू तुम्हाला 9 दिलेली. आता या व्हॅल्यू यामध्ये आपल्याला पुट करायच्यात. X 15 रूट Y ची व्हॅल्यू आहे 9 इक्वल टू के. आता या साईनचं मिनिंग काय आहे तर स्क्वेअर रूट काढायचं. कुणाचं स्क्वेअर रूट काढायचं तर 9चं. 9 कुणाचा स्क्वेअर आहे तर 3चा. म्हणजे याचा अर्थ 9चं स्क्वेअर रूट आला आपल्याला 3. म्हणजे 15 इंटू 3 इक्वल टू के. देअरफॉर के इक्वल टू 15 3 45 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे 45 हा व्हेरिएशन चा कॉन्स्टंट आलेला आहे. देअरफॉर ही व्हॅल्यू आता यामध्ये पुट करायची. X रूट Y इक्वल टू के. के म्हणजे 45 इज द इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे त्या व्हेरिएशनचं इक्वेशन आपल्याला मिळालं X रूट Y इक्वल टू 45. देन नेक्स्ट क्वेश्चन, 6/39. 6/39 क्वेश्चन रीड करतो. X व्हॅरीज इनव्हर्सली ॲज Y. X varies inversely as Y when x equal to 15 then y equal to 10. If x equal to 20 then y equal to question mark. बघा x varies inversely as y म्हणजे x आणि y यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. x varies inversely as y हे सेंटेन्स आहे. हे आपण आता सिम्बॉल मध्ये लिहिणार आहोत. x इनव्हर्सली ॲज x व्हॅरीज इनव्हर्सली ॲज y. हा y इकडे गेला तर मल्टिप्लाय होणार म्हणजे xy इक्वल टू के. के इज ए कॉन्स्टंट. वेन x इक्वल टू 15 देन y इक्वल टू 10. म्हणजे x ची व्हॅल्यू 15 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे x च्या जागेवर आपण 15 लिहिणार इनटू y ची व्हॅल्यू आपण 10 दिलेली 10 लिहिणार. 15 10 150. Therefore k equal to 150 is the constant of variation. आणि मग ही व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केली का तुम्हाला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळणार आहे.
therefore xy equal to k, k means 150 is the equation of variation. हे इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे. त्याच्यानंतर त्यांनी x ची व्हॅल्यू तुम्हाला 20 घ्यायला सांगितलेली आहे आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. मग पुटिंग x इक्वल टू 20 इन द इक्वेशन, कोणतं इक्वेशन, हे अबव इक्वेशन घ्यायचं xy इक्वल टू 15, xy इक्वल टू 150. यामध्ये x इक्वल टू तुम्हाला 20 पुट करायचं, म्हणजे x च्या जागेवर 20 आपण दिले तर 20 इंटू y इक्वल टू 150. ते 20 इकडे मल्टिप्लाय केले म्हणजे इकडे डिवाइड होणार आहे, म्हणजे y इक्वल टू 150 अपॉन 20. आणि मग हा 0 0 आपला कॅन्सल होणार आहे, म्हणजे आपल्याला मिळालं y इक्वल टू 15 अपॉन 2. 15 ला 2 ने डिवाइड करायचं आणि हे डिवाइड केल्यानंतर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळते 7.5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून गेली 7.5. हा 0 0 कॅन्सल झालेला आहे. इथे 15 ला 2 ने डिवाइड करायचं आहे, 2 7 जा 14, 1. आता मनाने आपण जर 0 घेणार तिथे पॉईंट देणार आणि 2 5 जा 10, म्हणजे आपल्याला आन्सर मिळाला आहे या ठिकाणी 7.5. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7.5. याप्रमाणे त्याला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन 5/39. x varies inversely as root y. हे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. x ची व्हॅल्यू तुम्हाला 40 दिलेली आहे, तेव्हा y ची व्हॅल्यू तुमच्याकडे 16 येते. आणि x ची व्हॅल्यू 10 आहे, तेव्हा तुम्हाला त्यांनी y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. बघा, x varies inversely as root y. When x equal to 40, then y equal to 16. If x equal to 10, find y. म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. x varies inversely as root y. हे गिवन मध्ये गेलं, हा रूट y इकडे येणार, म्हणजे x रूट y इक्वल टू k, k इज अ कॉन्स्टंट. When x equal to 40, then y equal to 16. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 40 ठेवायची आणि y ची व्हॅल्यू आपल्याला 16 ठेवायची. म्हणजे 40 रूट 16 इक्वल टू k. 40 आहे तसाच रूट 16, याचा अर्थ 16चं स्क्वेअर रूट काढायचं. 16चं स्क्वेअर रूट येतं 4, कारण 4चा स्क्वेअर आहे 16, इक्वल टू k. देअरफॉर k इक्वल टू 4 0 जा 0 आणि 4 4 जा 16, k इक्वल टू 160 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हे यामध्ये पुट करायचं आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला फाइंड आउट करायचं. देअरफॉर x रूट y इक्वल टू 160 इज द इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. आता x ची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिली आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची, म्हणजे पुटिंग x इक्वल टू 10 इन द इक्वेशन, हे इक्वेशन द्यायचं अबाव इक्वेशन, x रूट y इक्वल टू 160. यामध्ये x च्या जागेवरती तुम्हाला 10 ठेवायचे, म्हणजे 10 रूट y इक्वल टू 160. आपण 10 तिकडे घेऊन जाणार, म्हणजे रूट y इक्वल टू 160 अपॉन 10, 0 0 गेला. देअरफॉर रूट y इक्वल टू 16, म्हणजे रूट y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 16. पण तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला स्क्वेअर रूट नको आहे. मग स्क्वेअर रूट नको असेल तर आपल्याला बोथ साइडचा स्क्वेअर करावा लागेल, म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग जर केलं तर हे रूट साइन जाणार. देअरफॉर y इक्वल टू रूट वायचा स्क्वेअर आला y, आणि याचा स्क्वेअर करायचा आपल्याला 16चा स्क्वेअर आला 256. अशा प्रकारे y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 256. देन नेक्स्ट क्वेश्चन एक घेतो मी, बघा, 4/59. 4/59चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन रीड करतो बघा. y varies inversely with x. y varies inversely with x. y varies inversely with x. If y equal to 30 when x equal to 12, find y when x equal to 15. सेकंड दिलाय x when y equal to 18. दोन व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. y varies inversely with x हे गिवन मध्ये गेलं, हे तुम्हाला सेंटेन्स मध्ये आहे, हे आपल्याला आता सिम्बॉल मध्ये लिहायचं आहे.
y varies as x, y varies inversely as x असं आपण लिहिलं आहे. Therefore xy equal to k, k is a constant. If y equal to 30 when x equal to 12, म्हणजे y ची व्हॅल्यू 30 आहे केव्हा, तर y x equal to 12 आहे तेव्हा. आता ह्या व्हॅल्यू यामध्ये आपल्याला पुट करायच्या, म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 12 इंटू y ची व्हॅल्यू 30 इक्वल टू k. देअरफॉर k इक्वल टू 12 3 जा 36 आणि हा 0 आहे तसाच, इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि आता ही व्हॅल्यू यामध्ये पुट करायची आणि इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन आपल्याला द्यायचंय. देअरफॉर xy इक्वल टू 360, k ची व्हॅल्यू आहे 360, इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि मग आपल्याला पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, x ची व्हॅल्यू तुम्हाला 15 दिली आणि तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. फर्स्ट क्वेश्चन, पुटिंग x इक्वल टू 15 इन इक्वेशन xy इक्वल टू 360, म्हणजे xy इक्वल टू 360 यामध्ये x च्या जागेवर आपल्याला 15 द्यायचंय. 15 इंटू y इक्वल टू 360, ते 50 इकडे आले का डिवाइड होणार आहे, y इक्वल टू 360 अपॉन 50. 15 टू जा 30, त्यानंतर 6 आपली रिमाइंडर आली, 60 झालं, आणि 15 4 जा 60, म्हणजे आपल्याला इथे y ची व्हॅल्यू मिळाली 24. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आहे त्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दिलंय y ची व्हॅल्यू 18 दिलेली आहे आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. म्हणजे पुटिंग y इक्वल टू 18 इन द इक्वेशन xy इक्वल टू 360, म्हणजे y ची व्हॅल्यू 18 आता आपल्याला ठेवायची, म्हणजे x इंटू 18 इक्वल टू 360. तो 18 इकडे डिवाइड होणार आहे, म्हणजे 360 अपॉन 18, 18 टू जा 36 आणि 18 0 जा 0, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा y ची व्हॅल्यू मिळवू शकतो आणि त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली ती आपण मिळवू शकतो.